स्वामी समर्थांचो प्रकट दिन होतो म्हणान केले रव्याच्यो पुरणपोळ्यो, पण घसो बसला कारणान मी बोलू शकत नाही म्हणून तो व्हिडिओ मी आज दाखवते। त्याच्यासाठी पुरण व्यवस्थित होणं महत्त्वाचं। 7 तास अगोदर चणा डाळ स्वच्छ धुवून भिजत ठेवलं, नंतर 3 शिट्यो काढून उकडून घेतलंय, पाणी नितळून घेतलंय, गूळ घातलं, वेलची पूड आणि जायफळ घालून मस्त पुरण करून घेतलं। रव्याच्यो पुरणपोळ्यो केलास ना एकदम भारी लागतात, करून बघा। 3 वाटी रवो घेतले, चवीपुरता मीठ आणि रंग येऊक होय म्हणून हळद घट्ट गोळून मळून घ्यायचो आणि 2 तास पाण्यात ठेवून द्यायचो। रवो फुगान मस्त येतात आणि मऊ लुसलुशीत पुरणपोळी होत। अशी करून बघा। आणि पाण्यातून 2 तासानंतर काढलात की घट्ट होता दगडासारख्या, कारण रवो फुगलेलो असा। तो असो ठेचून ठेचून मळून घेवचो लागता, थोडा थोडा तेल घालून। रब्बर ताणटा इतको तो सैल होऊक होई, म्हणजे लुसलुशीत पुरणपोळी ना 2 दिवस रवता पण बरी आणि चवीक पण एकदम अप्रतिम। अशी करून बघा। मैद्याची लोकांका नको असतात, गव्हाचे पण नको असतात, मग रव्याचे करून खावा। आणि एकदा नक्की करून घरच्यांक पण घाला, आवडतले त्यांका। तुम्ही मैद्याचे केलास की रव्याचे हे पण कळाक येत नाही, इतके ते सुंदर लागतात। रब्बर ताणटा इतकं रवो ताणून घ्यायचो, मस्त मऊ लुसलुशीत ताणलो जाता बघा तो, जरा जरा तेल घालून। नंतर रव्याचे गोळे केले, पुरणाचे गोळे केले। पुरणाचो गोळो रव्याच्या गोळ्यापेक्षा जरा मोठो करू होय, म्हणजे सारण सगळीकडे पसरता बरा। एक पाती करून घेतलं, तांदळाचं पीठ लावलं, त्याच्यात पुरण भरलं आणि आपण भाकरी थापतो ना तशी अशी हाताने आधी परतून थापून घ्यायची, म्हणजे पुरण सगळीकडे पसरता बरा। नंतर हलक्या हाताने हवी तेवढी मोठी करा, अजिबात फुटणार नाही। भाजताना एखादी फुटता, लाटताना अजिबात फुटत नाही आणि पुरण बाहेर येत नाही। त्याच्यासाठी बारीक रवो वापरणं महत्त्वाचं। तवो तापत ठेवलं आणि त्याच्यावर अशी अलटून पलटून पुरणपोळी भाजून घेतलं। गावठी तूप असल्या कारणानं जरा भरपूर लावतो। काटाची आमटी केलं आहे, एकदम टेस्टी लागतं। असे करून बघा। खमंग भाजून घेतलास की एक तर तुपाबरोबर किंवा आमका दुधाबरोबर आवडतं, थोड्यांक कटाची आमटे बरोबर आवडतं। कसे होई ते खाऊ होय ते तुम्ही ठरवा, पण टेस्ट एकदम भारी लागतं। एकदा केलास की परत परत करून खातलास, आवडतले तुमका। आणि आवडल्यास माका कळवा आणि पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा।